रचनाताईचा मुलगा आणि सून हॉलमध्ये बसून गरमागरम जलेबी रबडी खात मोठ्या आवाजात टीव्हीवर सिनेमा पाहत होते. आणि दुसरीकडे मात्र रचनाताई घामाने ओलाचिंब होऊन किचनमधले कामे आवरत होत्या. काम करता करता त्यांच्या कमरेचे दुखणे अजूनच वाढले होते. म्हणून त्या पटपट कामावरून हॉलमधील सोफ्यावर येऊन बसल्या. तेव्हा घामाने भिजलेल्या त्यांच्या कपड्यातून दुर्गंधी येऊ लागली. तेव्हा लगेच सून रागाने म्हणाली, आई, म्हातारपणात थोडी अक्कल शिल्लक राहिली की नाही? सर्व कपडे घामाने भिजले आहेत आणि त्यातून दुर्गंधीही येत आहे. रचनाताईंचा मुलगाही म्हणाला, होय आई, थोडी दूर बस, तुझ्या घामाची दुर्गंधी येत आहे, त्यामुळे येथे बसणेही मुश्किल झाले आहे. सकाळ संध्याकाळ घरात थोडाच वेळ आम्ही सोबत असतो, त्यामध्ये सुद्धा तू 2 मिनिटे शांतीने बसून देत नाहीस. किती वेळा सांगितले आहे, काम पूर्ण झाले की तुझ्या रूममध्ये निघून जा. रचनाताईचा मुलगाही एकदम डोळे मोठे करून रागातच म्हणाला. रचनाताई पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या, बाळा, पूर्ण दिवस तुम्ही सर्व बाहेर असता, तेव्हा 2 मिनिट तुम्हाला बोलण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे संध्याकाळी तुमची हालचाल विचारले की थोडी चिंता कमी होऊन जाते. आई, आता आम्ही लहान राहिलो नाही, आमच्या बायका आहेत आमची काळजी घ्यायला. जेवढे तुला सांगितले जाते तेवढेच तू करायचे, समजले ना? नाही तर तुझ्या रूममध्येच पडून राहा. तुझा हा कमनशिबी चेहरा सारखा सारखा माझ्या समोर येण्याची काही गरज नाही. एवढे बोलून मुलगा आणि सून त्यांच्या रूममध्ये निघून गेले. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून रचनाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज आपल्याच मुलांना स्वतःच्या आईच्या कपड्यांची दुर्गंधी येते, परंतु कमनशिबी आईला कधीच त्यांच्या शिशूची दुर्गंधी आली नाही. आज मोठा मुलगा चांगला काय कमवायला लागला, त्याला तर आपल्या आईजवळ बसल्यावर दुर्गंधी येऊ लागली. हा विचार करत रचनाताई जोरजोरात रडू लागल्या. आणि तेव्हा त्यांना त्यांचा भूतकाळ आठवू लागला. आपले जीवन एखाद्या पाण्याच्या बुडबुड्या समान आहे, ते किती दिवस राहील याची कुणालाच कल्पना नाही. म्हणून आयुष्य मोकळेपणाने जगा, इच्छांचा गळा घोटू नका, सर्व इच्छा नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात कधी कोणतं वळण येईल हे कुणालाही सांगता येत नाही. त्यामुळे हे जे आयुष्य मिळाले आहे ते सत्कारणी लावा. तुमच्या कृतीने तुमची स्वतःची ओळख निर्माण करा. सभागृहातील सर्वजण रचनाताईंचे व्यक्तिमत्व लक्षपूर्वक ऐकत होते. रचनाताईंनी आपले भाषण संपल्यावर संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजले. जिने जीवनाविषयी या गोष्टी सांगितल्या ती महिलांसाठी प्रेरणास्त्रोत बनली. रचनाताईंचा नवरा शरदराव एका मोठ्या बँकेमध्ये अधिकारी होते. 3 मुले आणि 1 मुलगी. संपूर्ण कुटुंब खूप सुखी होतं. मुले शिकलेली होती, नोकरी व्यवसायात गुंतलेली आणि लग्न झालेले होते. फक्त सर्वात धाकटी मुलगी राहिली, कारण ती अजूनही MBBS करत होती. सगळं काही ठीक चालू होतं. शरदरावांची निवृत्ती हळूहळू जवळ येत होती. शरदरावांच्या निवृत्तीनंतर काय करायचे याची रूपरेषाही तयार करण्यात आली. धाकट्या मुलाचे रेडीमेड कपड्याचे शोरूम होते. त्याला एकट्याला शोरूम सांभाळताना अनेकदा त्रास व्हायचा. त्याने वडिलांना आपल्या शोरूममध्ये बसायला सांगितले. आधी त्याने विनंती केली होती, पण शरदराव तयार झाले नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की मी आयुष्यभर ऑफिस सांभाळत आलोय, हा धंदा मला कसा जमणार? पण नंतर रचनाताईने समजावल्यावर ते जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. नोकरी करत असताना जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली ते बायको आणि मुलांना कधी बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकले नाही. पण त्यांचे सहकारी अधिकारी तर 3 वर्षांनी कुटुंबासोबत फिरायला जात असत. यावेळेस त्यांनी सुद्धा पॅरिस आणि युरोपचा प्रोग्राम बनवला होता. तिकिटे वगैरेही बुक केले होते. शरदरावांच्या फेअरवेलच्या पार्टी आयोजित केली होती. त्यांचे संपूर्ण कुटुंब हजर होते. शरदराव तिथे उपस्थित असलेले सर्व लोकांना त्यांच्या कार्यकाळातील अनुभव सांगत होते. बोलता बोलता ते अचानक पुढे वाकले आणि त्यांची मुलगी त्यांना पप्पा म्हणत त्यांच्याकडे धावली. तोपर्यंत ते पडले होते. मुलगी मेडिकलचा अभ्यास करत होती. जेव्हा तिने
त्यांची नाडी जाणवली नाही तेव्हा तिने लगेच मेडिकल कॉलेजमध्ये फोन डायल केला आणि एकच गोंधळ उडाला. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले आणि या घटनेने कुटुंबियांना तर खूप मोठा धक्का बसला होता. तिन्ही मुलांनी कसा तरी स्वतःवर नियंत्रण मिळवले. आई आणि लहान बहिणीला सांभाळू लागले. शरदराव रचनाताईंना बँकेचे काम शिकवण्यासाठी प्रेरणा देत असत. पैसे कसे जमा करायचे, कसे काढायचे, सर्व काही शिकून घे असे ते म्हणत. पण रचनाताई नेहमी म्हणायच्या, तुम्ही आहात ना, मग काय गरज आहे मला शिकायची, असं म्हणून त्या वेळ मारून नेत होत्या. पण आता काय करायचं? बँकेतून निधी वगैरे मिळाला होता, तो शरदरावाच्या खात्यात जमा झाला. त्यांच्या बँकेतील काही कर्मचारी खूप चांगले होते. त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून दिली. रचनाताईंना शिवणकामाची आणि भरतकामाची खूप आवड होती. त्या आजूबाजूच्या महिलांना मोफत शिवणकाम शिकवत होत्या. घरातील एक मोठ्या रूममध्ये काही मशिनी विकत घेऊन शिलाईकाम शिकवत होत्या. पण हळूहळू त्यांची तब्येत घसरत चालली होती. त्यामुळे त्यांनी शिवणकाम बंद केले होते. रचनाताई काही घरातली कामे करायच्या. मोठा मुलगा आणि सून दोघेही कामाला जायचे. त्यांची मोठी सून रोहिणी या शहरात शाळेत शिक्षिका होती. तिला स्वच्छतेची आवड होती. रविवारी संपूर्ण घराची तिच्या देखरेखीखाली रचनाताईकडून साफसफाई करून घ्यायची. रचनाताई रोज पहाटे 4 वाजता उठायची. मोठ्या मुलाचं घर साफ करायची. स्वयंपाकघरात चहा बनवून त्यांना सर्व करायची. मग पटकन त्यांच्यासाठी नाश्ता बनवायचा आणि मग त्यांच्या मुलांना तयार करून शाळेत पाठवायचे. या प्रकारे आपली दिनचर्या त्या पूर्ण करत होत्या. आणि त्यातही धाकटा किंवा मधला मुलगा किंवा सुनेने काही काम सांगितले तर तेही करायला लागायचे. आज रचनाताई घराची कामे उरकत असताना त्यांच्या शेजारच्या मालतीताई साखर मागायला आल्या. सुनेच्या स्वभावामुळे त्यांना काही द्यायला भीती वाटत होती. म्हणून त्या म्हणाल्या, हे बघ मालतीताई, तुम्हाला काही हवी असेल तर तुम्ही माझ्या सुनेसमोर घेत जा. त्यावर मालतीताई हात जोडून म्हणाल्या, ताई, आता घरी पाहुणे आले आहेत, बाकी कोणीही नाही आणि ते पण थांबत नाहीत. संध्याकाळी मी साखर परत करेन. मालतीताई जवळजवळ ओल्या डोळ्यांनी म्हणाल्या होत्या. ठीक आहे म्हणून रचनाताईने तिला 1 वाटी साखर दिली. पण हे उसना देणं रचनाताईंना भारी पडलं. शाळेतून जेव्हा रोहिणी आली तेव्हा बरणीत साखर तिला कमी दिसली. त्यामुळे तिने रचनाताईंना संशयाच्या नजरेने प्रश्न विचारला. तेव्हा घाबरतच त्यांनी सर्व सत्य सांगितलं. हे ऐकून तर ती आणखीनच बिघडली. हे माझं घर आहे की दुकान जे उसने देत जाणार आहात? सुनबाई तिच्या घरी पाहुणे आले होते. रचनाताई पुन्हा हळुवारपणे म्हणाल्या, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी नसताना घरात कोणाला बसू देणार नाही, उसना देणार नाही. मासे का केलेत? रचनाताई निवृत्त झाल्या होत्या. तिच्या गैरहजेरीत कोणाच्याही घरी जायचे नाही, कोणाला बोलायचे नाही. तसेच तिच्या अनुपस्थित काहीही उसने द्यायचे नाही. कारण यामागे रोहिणीचा संशय होता की म्हातारी स्वतः तर खात नसेल ना. ती तर दूध आणि चहा पावडर सगळं काही शाळेतून परत आल्यानंतर संशयाच्या नजरेने चेक करत असायची. आता तर एवढ्या सक्त सूचनावर त्या काही आशा करू शकत होत्या? कधी कधी तर त्या दुसऱ्या मुलाच्या घरी जाण्याचा विचार करत होत्या. तेव्हा मोठ्या सुनेला बघून छोटी सून अजूनच सक्त वागायची. त्यामुळे मुलांची देखील करण्याच्या निमित्ताने त्या मोठ्या मुलाच्या जवळच राहत होत्या. कारण इथे त्यांना भुकेची तरी काळजी नव्हती. परंतु सुनेचा अपमान त्यांना तोडून ठेवत होता. कधी कधी तर सुनबाई त्यांच्यावर चोरीचा आरोप देखील लावायची. तेव्हा त्यांना वाटायचं की धरणी माता फुटावी आणि तिने मला तिच्यात सामावून घ्यावे. खूप वाईट पद्धतीने सून त्यांना टोमणे मारायची. आणि आज तर त्याने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड बांधून घेतली होती. परंतु ही काही चूक नव्हती. आता शेजारी शेजाऱ्यांच्याच कामी येणार ना. आज त्या स्वतःला खूप लाचार समजत होत्या. रात्रीचे 8 वाजले होते. मोबाईल फोन वाजला. रोहिणीने फोन उचलला तर समोरून तिची छोटी बहीण बोलत होती. ताई, माझी नणंद आणि तिचा नवरा तुझ्या घरी येत आहेत.
माझ्या नंदेचा इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे ते आता 10 मिनिटात तुझ्या इथे पोहोचतील. मानसीचं बोलणे ऐकून रोहिणी खूप खुश झाली आणि रचनाताई यांना म्हणाली, मानसीची नणंद आणि तिचा नवरा येत आहेत. 2-3 भाज्या बनवा, सोबतच पुरीचे पीठ सुद्धा मळून घ्या. रचनाताई म्हणाल्या, सुनबाई, आता माझे पाय खूप दुखत आहे. माझ्याकडून आता अजून कोणतेही काम होणार नाही. पूर्ण दिवस मी काम करून थकली आहे. अरे, जर तुम्हाला काम होत नसेल तर मग आमच्या घरी पडून का राहता? दुसरी मुलं आणि सुना आहेत ना, जा त्यांच्याकडे. रचनाताई सुनेचे बोलणे ऐकून गुडघ्यावर हात ठेवत उठल्या आणि किचनमध्ये जाऊन भाजी बनवू लागल्या. तेव्हा त्यांनी बघितलं की तेलाचा एक थेंब सुद्धा घरात नाही. त्यांनी ही गोष्ट रोहिणीला सांगितली होती, परंतु रोहिणी मात्र विसरली होती. सोबतच दूध सुद्धा खराब झाले होते. आता खूप रात्र झाली होती. बाजार सुद्धा बंद झाला होता. जेव्हा रचनाताईंनी रोहिणीला सांगितलं होतं तेव्हा रोहिणी त्यांच्यावर पहिले तर खूप चिडली, परंतु नंतर लक्षात आलं तेव्हा ती म्हणाली, तुम्ही जाऊन शेजाऱ्याकडून मागून आणा. रचनाताई 2-3 घरात गेल्या, परंतु कोणीही त्यांना उसनं दिलं नाही. जर तुम्ही कोणाला काही उसनं देत नाही तर दुसरा कसा देईल? त्यामुळे परत घरी आल्यानंतर त्यांना मालतीताईची आठवण झाली. तेव्हा त्या पटकन उठून मालतीताईंच्या घरी गेल्या. मालतीताई दूध आणि तेल देत म्हणाली, मदतीची गरज तर राजाला सुद्धा पडते, परंतु माहीत नाही तुमची सून तुम्हाला देवाणघेवाण करण्यासाठी काम नाही करते. रचनाताई काहीच नाही बोलल्या, परंतु पाठीमागून रोहिणी स्वतः सुद्धा मागण्यासाठी आली होती. तिने हे सगळं ऐकलं आणि तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. तेव्हा रचनाताई म्हणाल्या, अशी काहीच गोष्ट नाही. खरं तर मी लोकांना देते आणि मग स्वतःच विसरून जाते, त्यामुळे मला सुनबाई ओरडते. नाहीतर रचनाताईंच्या नवऱ्याने त्यांच्यासाठी खूप संपत्ती ठेवली होती, जेणेकरून त्यांना भविष्यात कोणाच्याही समोर हात पसरावे लागू नये. तरीही म्हातारी झाल्यामुळे सून त्यांच्यापासून 4 पावलांचे अंतर राखत असत. वाढते वय आणि सुनांची वागणूक पाहून एके दिवशी रचनाताईंनी आपल्या सर्व मुलांना आणि सुनबाईंना बोलून घेतले आणि त्या म्हणाल्या, आता मी जास्त चालू फिरू शकत नाही आणि आता कोणाच्याही घराची देखभाल माझ्याकडून होत नाही. स्वतःचे घर स्वतः सांभाळा, नाहीतर कोणीतरी कामवाली ठेवा. आजपर्यंत मी फक्त तुम्हा लोकांसाठी गुपचूप राहत होती, कारण चला